समाज क्रांतीचे जनक, लोकशाहीचे अग्रदूत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सर्व स्त्रियांच्या उद्धारकर्त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनकच नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजाचा मायबाप छत्रपती राजर्षी शाहू महाराज, संपूर्ण बहुजन समाजाला मनवादाच्या दाशातून मुक्त करण्यासाठी लढा देणारे खरे देशभक्त पेरियार ईव्ही रामासामी नायकर, कर्मवीर शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, या देशातील एक चालतं बोलतं विद्यापीठ संत गाडगे बाबा, क्रांतीवीर जननायक बिरसा मुंडा, क्रांतीनायक संजय भील, सह्याद्रीच्या रंगल्या छातीवर शब्दाचं लेणं कोरणारा, शब्दशः वागण्याचा वाघ, कामगाराची वेतन त्या व्यथेचा कथा जगासमोर मांडणारा साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, रणरागिनी अहिल्याबाई होळकर, माता रमाई, माता भीमाई, माता यशोधरा, माता फातिमाबी शेख, स्वतंत्र समता न्याय बंधुतेचा पुरस्कार करत या देशामध्ये संविधान ज्यांनी निर्माण केलं आणि हजारो वर्षाची गुलामी ज्यांनी समाप्त केली ते प्रज्ञासूर्य, विश्वरत्न, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्या ज्या महामानवांनी बहुजनाचा उद्धार व्हावा त्यांच्यासाठी त्याग दिला, समर्पण दिलं, अशा सर्व मूल्यवासी महानायकाला सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो. मित्रहो, आज प्रज्ञासूर्य संस्कार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज आणि संत सेवालाल महाराज यांच्या संयुक्त जयंतीचं आयोजन करण्यात आलं. माझ्या मते मित्र, हा दिवस म्हणजे शेकडो वर्षाच्या अंधकारातून चिरत येणाऱ्या प्रकाशाप्रमाणे आहे. कारण याच दिवशी छत्रपती शिवरायांच्या रूपानं वैदिक धर्मव्यवस्थेच्या कर्तनकाळाचा जन्म झाला आणि मराठमन स्वाभिमानानं लख्खन सूर्यप्रकाशाप्रमाणे ते जाऊन निघालं. परंतु त्याचवेळी या वैदिक धर्मव्यवस्थेने या महाप्रतापी सूर्यतेजाचं विकृतीकरण करून त्याला झाकवून टाकलं होतं. पेशवाईच्या 200 वर्षाच्या काळात छत्रपती शिवरायाला कुठं गाडलं गेलं याचा सांगपत्ता सुद्धा या व्यवस्थेने लागू दिला नाही. परंतु याच मराठमाती जन्मलेल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1869 मध्ये छत्रपती शिवरायांची रायगडावरील समाधी शोधण्यात यश मिळवलं. समाधी काटाकोटांनी वेढलेली होती. ज्योतिराव फुलेंनी ती साफ केली, पाण्याने धुतली आणि त्यावर फुले वाहले. तेव्हा ग्रामदूषित तेथे आला आणि ते फुले लाटेने ढकलत ज्योतिराव फुल्यांना म्हणाला, काय तू या कुंभटाची पूजा करतोस? कुंभाला कुंभट म्हटलं तर शिवी होते. ग्रामदूषांनी छत्रपती शिवाजी महाराजाला कुंभट म्हणून शिवी दिली. त्यामधून एक पुरावा सोडला की निश्चितच छत्रपती शिवाजी महाराज हे कुंभी होते, सिद्ध होईल. या गोष्टीचा ज्योतिराव फुलेंना खूप वाईट वाटलं, खूप राग आला आणि ज्योतिराव फुले घरी गेले आणि छत्रपती शिवरायावर पहिला प्रदीर्घ पोवाडा लिहिला आणि त्यांचे विश्वविख्यात जगविख्यात कार्य घरोघरी दारोदारी आणि मॅन टू मॅन पोहोचावे म्हणूनच 1870 मध्ये ज्योतिराव फुलेंनी पुणे येथे छत्रपती शिवरायांची पहिली शिवजयंती सुरू केली. त्यांनी छत्रपती शिवरायांची पहिली शिवजयंती सुरू केली म्हणूनच तुम्हा आम्हापर्यंत छत्रपती शिवरायांचे विचार पोहोचले आणि म्हणूनच येथील प्रज्ञासूर्य संस्कार केंद्राच्या कार्यकर्त्यांनी या सुंदर कार्यक्रमाचे ते आयोजन केलं आणि म्हणूनच मी येथे बोलू शकत आहो. मित्र हो, छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज यांचं जीवनचरित्र खूप मोठं आहे. यांच्या जीवनचरित्रावर माझी बोलण्याची लायकी नाही. परंतु या महामानवाच्या विचाराशी न्याय देताना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की या महाराष्ट्राची माझी नाव जुळली आहे आणि महाराष्ट्रातील तमाम संतांनी सांगितलंय. काय सांगितलंय? की आपल्याशी जे जे ठावे ते दुसऱ्याचं सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजन. या संदर्भाला लक्षात घेऊनच मी या विषयाप्रती आपलं वक्तव्य ठेवतो. मित्र हो, जगाने आणि आपल्या देशाने राजेशाही त्याज्य ठरवली. जगाने आणि आपल्या देशाने राजे रजवाडे नष्ट करण्यासाठी आंदोलने केली, संघर्ष केले. राजे रजवाडे नष्ट करून त्या ठिकाणी आधुनिक लोकशाही आली. आधुनिक लोकशाहीमध्ये राजे रजवाडेला महत्व नसतं. परंतु अशा आधुनिक लोकशाहीमध्ये एका छत्रपती शिवरायांसारखा राजाचा उदो उदो का होतो
या प्रश्नाने मला भेटत आलं होतं. मित्र हो, जेव्हा मी छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्राचं अध्ययन केलं तेव्हा मला त्यात एक गोष्ट आढळली. त्यात लिहिलं होतं की छत्रपती शिवराय काही वार्ताहर राजे झाले नव्हते, ते राज्य संस्थापक होते आणि त्यांचं राज्य सामान्य रयतेचं राज्य होतं आणि सगळ्या जनतेचं रयतेचं मूलभूत समस्याचं समाधान करण्याची ताकद त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये निर्माण केली होती. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य मित्र हो की छत्रपती शिवरायांचे राज्य हे बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे या बुद्ध विचाराच्या संकल्पनेवर आधारलेलं होतं. परंतु या देशामध्ये छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचं विकृतीकरण केलं, वैदिकीकरण केलं, ब्राह्मणीकरण केलं. आता प्रश्न पडतो की छत्रपती शिवरायांचं विकृतीकरण का केलं? कारण जर का छत्रपती शिवरायांचं एकट्याचं विकृतीकरण केलं तर छत्रपती शिवरायांना आदर्श मानणारा टोटल बहुजन समाजाचं विकृतीकरण होतं. हे मागचं षडयंत्र आहे. मित्र हो,